हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोलवाड्याचा नाखवा। तर भरपूर दिवसातून आपला आज व्लॉग काढण्याचा हेतू आहे आणि आपला आगरी कोळ्यांचा म्हणजेच भूमिपुत्रांचा सण जो आपण थाटामाटात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण साजरा करणार आहोत आपल्या शिवनगर कोळीवाड्यामध्ये, भिवंडी तालुक्यामध्ये। तर गाईज, या होळीचा जो आपला सण आहे त्या सणाचा आम्ही प्रत्येक वर्षाला प्रत्येक कुटुंबियांना आम्ही मान देत असतो। तर या वर्षाला जो मान आहे तो डाकी कुटुंबियांना आहे। तर गाईज बघूया, आता आपण डायरेक्टली थेट जाणार आहोत आपल्या हावलाई चौकातून डायरेक्टली आता हावलाई घेण्यासाठी जंगलामध्ये आमच्या म्हणजेच राईमध्ये। तर गाईज तिथनं आता खांब घेऊन प्रस्तावित होणार आहे आणि आपला होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे आमच्या शिवनगर कोळीवाड्यामध्ये। तर गाईज चला, तर डायरेक्टली तुम्हाला आता पूर्ण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही व्हिडिओ शूट करत आहोत आणि पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर गाईज सर्वांना प्रथमतः जय एकवीरा, आणि कोणी जर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर त्यांनी कृपया करून सबस्क्राईब करा कोळीवाड्याचा नाखवा। आम्ही आलेलो आहोत आमच्या राईमध्ये, शिवनगर कोळीवाड्याच्या राईमध्ये, आणि हावलाईचा खांब नेण्यासाठी। तर या वर्षाचा जो मान आहे तो आमच्या डाकी कुटुंबियांना आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही कोळीवाड्यामध्ये प्रत्येक कुटुंबियांना मान देत असतो। तसेच या वर्षाचा मान जो आहे आपल्या डाकी कुटुंबियांना आहे ना, लगेच आता हावलाईचा जो खांब आहे तो खांब आपण चॉईस केलेला आहे। पहिले आता हावलाईचा जो खांब आहे त्याची पूजा अर्चा होईल, म्हणजेच विशालनाथजी महाराज यांच्या हस्ते आता पूजा अर्चा होणार आहे। गाईज प्रथमतः पूजा होईल विशालनाथजी महाराज तसेच आमच्या गावचे प्रतिष्ठित व्यक्ती माननीय श्री गोमा डाकी, गाईज विशालनाथजी महाराज तसेच मानाचे मानकरी माननीय श्री गोमा डाकी साहेब यांच्या शुभास्ते आता आपण होळीचा खांब जो आहे तो चॉईस करून त्याची पूजा अर्चा चालू आहे। आणि सर्व आपल्या कोळीवाड्यातील प्रतिष्ठित कोळी बंधू हार वगैरे घातलेला आहे आता खांबाला, हार सर्व खाली। गाईज लगेचच नारळ वगैरे फोडून हावलाईचा मानपान करत आहे डाकी कुटुंबी। 2026 शिवनगर कोळीवाडा होळी महोत्सव, आणि आपण सर्वजण आता शिवनगर कोळीवाड्यातील सर्व सदस्य तसेच विशालनाथजी महाराज यांच्या हस्ते होळीच्या खांबाची आपण पूजा वगैरे केलेली आहे। आणि सर्व आपले प्रतिष्ठित कोळीवाड्यातील सर्व कोळी बंधू अरे दबले हावलाई माते की जय, आई माऊलीचा। आता लगेचच पूजा अर्चा झालेली आहे खांबाची हावलाईच्या, आणि या वर्षीचा आपला जो मान आहे तो डाकी कुटुंबियांचा आहे। पहिले तो नारळ गाईज लगेच प्रसाद वाटावाटी चालू आहे। देवानंद खांबाला वरतून बांधलेला आहे दोर, आणि लगेचच खालून कट होणार आहे। हो ना।
इकडे प्रत्येक नाकवान धरल्या दोर आणि तिकडे सुधार साहेब आहेत. आता कटिंग चालू आहे इकडं खांबाच्या आपल्या हवलाईच्या. तसेच विशालनाथजी महाराज तसेच सर्व आपल्या गावातील म्हणजेच शिवनगर कोळीवाड्यातील सर्व यंगस्टर तसे आपले दादा पण आहेत नाखवा. दुर्वेश पण आहे आणि सर्व गावातील आपले कोळीवाड्यातील प्रतिष्ठित कोळी बंधू तसेच डाकी परिवार. काम पूर्ण आता त्याचे काटे बिटे आहेत ना ते पूर्ण आता एकदम साफसफाई होईल त्याची आणि पूर्ण पेंटिंग वगैरे होईल. आणि यावर्षीचा जो शिवनगर कोळीवाड्याचा जो हवलाईचा मान आहे तो डाकी कुटुंबियांचा आहे. आणि लगेच आता आपला खांब ह्यो पूर्ण आता सजावटीसाठी पूर्ण सजावट होईल त्याची खांबाची आणि नंतरच सजावट झाल्यानंतरच लगेचच संध्याकाळी जी आपली बँड वगैरे लावून रॅली निघणार आहे. आणि स्वर्गीय शांताराम माधू चौक जो हवलाईचा आमचा चौक आहे त्या चौकामध्ये हवलाई प्रस्थापित होणार आहे. जो आपला हवलाईचा खांब आहे तो आता सजवणुकीसाठी आता आपण कुठेतरी साईडला एक सावलीच्या ठिकाणी आपण नेणार आहोत आणि त्याला पूर्ण पेंटिंग वगैरे होणार आहे आता. आणि संध्याकाळी रॅली निघेल आपली हवलाईच्या चौकामध्ये. हवलाय माते की आई माऊलीचा उदा उदा आपण आणलेला आहे गावाच्या शेजारी कोळीवाड्याच्या शेजारी आपल्या गर्द चिंचेच्या झाडाच्या सावलीमध्ये. आता याला पूर्ण पेंट वगैरे होईल. मग संध्याकाळी इथनं आपण रॅली काढणार आहोत. काहीच सकाळीच आम्ही हवलाईचा आमचा जो शिवनगर कोळीवाड्याचा जो हवलाई उत्सव असतो त्याचा आम्ही खांब तोडलेला आहे. आणि विशालनाथजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने तसेच आमच्या शिवनगर कोळीवाड्यातील सर्व कोळी बंधू तसेच सर्व यंगस्टर आणि गाईज आता हवलाईचा जो खांब आहे तो सजून धजून आता ठेवले असेल त्या साईडला तिकडे त्या साईडला तर राईमध्ये. तर आता तो लगेचच आता आपण सर्व शिवनगर कोळीवाड्यातील सर्व आपले कोळी बंधू तसेच सर्व यंगस्टर आपले सर्व समाज आपला कोळी समाज एकजुटीने आता तो खांब आहे तो खांब आता वाजत गाजत आपल्या हवलाईच्या जो आमचा स्वर्गीय शांताराम महादू भंडारी चौक आहे हवलाईचा चौक तिथे आता आम्ही तो वाजत गाजत आता नेणार आहोत. तर गाईज कंटिन्यू राहा. चला तर आता आपण डायरेक्टली थेट हवलाईचा खांब बघायला. गाईज आता आपण शिवनगर कोळीवाड्यामध्ये जो आपला हवलाईचा चौक आहे स्वर्गीय शांताराम महादू चौक या चौकामध्ये आहोत. आणि आपली परंपरा तसेच आपला वारसा आपण पाहू शकता शिवनगर कोळीवाडा. आमच्या आजोबा स्वर्गीय शांताराम शेठ महादू भंडारी चौक शिवनगर कोळीवाडा. आता आपण जो हवलाईचा खांब जो आणणार आहोत तो याच ठिकाणी आपला हवलाईचा जो चौक आहे इथे आता पूर्ण भव्य दिव्य अशी मिरवणूक येणार आहे. आणि पूर्ण सजावट वगैरे इथे चालू आहे. अजून 1-2 दिवस आहेत हवलीला. पाहू शकता आमचा गेल्या वर्षीचा खांब. आणि देवानंद पण आलेला आहे आता तसेच रुक्षण डाके वगैरे. आणि लगेच आता आम्ही जो आपला हवलाईचा खांब आहे तो आणण्यासाठी आता आम्ही राईमध्ये जाणार आहोत. यावर्षीचा 2026चा मान हा डाकी परिवाराला असून आणि लगेच आता बँडबाजाच्या गजरात पूर्ण कोळीवाड्यामध्ये आता खांब फिरणार आहे. आणि आता लगेच आम्ही आता निघणार आहोत राईमध्ये.
गाईज एकदम उत्तम प्रकारचं असं नक्षीकाम आपण पाहू शकता खांबावर आपल्या. गाईज पाहू शकता आपल्या कोलीवाड्यातील सर्व मुले, उमेश सातारकर वगैरे. आणि लगेच आता बँडच्या तालावर आपण आता हावलाईचा जो खांब आहे आपला तो आता लगेच आपण आता शिवनगर कोलीवाड्यामध्ये आपल्या हावलाईच्या चौकामध्ये आता घेऊन जाणार आहोत. हीच उत्तम अशी पेंटिंग खांबावर केलेली आहे. उत्कृष्ट कलाकुसर अशी भावेश कोली यांनी दर्शवलेली आहे. यावर्षी पण आपण पाहू शकता किती सुबक अशी पेंटिंग केलेली आहे आणि सर्व प्रतिष्ठित आपले मेंबर्स आपल्या कोलीवाड्यातील जमलेले आहेत आता. आणि लगेच आता बँडच्या तालावर गाईज सर्वजण आपल्या आता उत्सुकतेने वाट बघत आहेत ब्रास बँडची. आणि लगेच ब्रास बँडच्या तालावर आपण आता शिवनगर कोलीवाड्यामध्ये आपल्या आवलाईच्या चौकामध्ये आपला खांब आता रवानगी होणार आहे. आपले सर्व कर्मचारी तसेच आपल्या कोलीवाड्यातील समाजसेवक देवानंद भंडारी तसेच दौलत भंडारी, रोहिदास कोली, उमेश आटाळकर तसेच आपल्या शिवनगर कोलीवाड्याचे या वर्षाचे मानकरी गोमा डाकी साहेब यांना आपण या वर्षाचा जो आपला हवलाईचा मान आहे तो शिवनगर कोलीवाड्याने दिलेला आहे. आपल्या शिवनगर कोलीवाड्याचे समाजसेवक उमेश आटाळकर तसेच आपला जो मान आहे तो शिवनगर कोलीवाड्याचा 2026चा गोमा डाकी यांना आपण 2 शब्द विचारणार आहोत. तर डाकी साहेब आपल्याला हा शिवनगर कोलीवाड्याने 2026चा जो मानपान केलेला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? यावर्षी मान दिल्याबद्दल आनंद आहे आम्हाला सगळ्या कोलीवाड्याला डाकी परिवाराला. बरोबर. आणि या वर्षाचा आपला डाकी परिवाराचा जो मानपान आहे हावलाईचा तो आपल्याला समर्पित केलेला आहे. आणि अशीच प्रथा आपली शिवनगर कोलीवाड्याची चालू राहावा हीच आपली इच्छा आहे आणि सर्व आपल्या कोलीवाड्यातील यंगस्टरची इच्छा आहे. आई माऊलीचा एकविरा माते की गाईज दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भावेश कोली जे आहेत आपले कलाकार त्यांनी हा खांब जो आहे आपला हावलाईचा तो पेंटिंग केलेला आहे. चांगली अशी सुबक कलाकृती दर्शवलेली आहे. त्याबद्दल भावेशचं देखील अभिनंदन. तसेच आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक जे आपल्या डाकी परिवाराला जो आपला मानपान हावलाईचा शिवनगर कोलीवाड्याचा दिलेला आहे 2026चा ते देखील आपले माननीय श्री गोमा डाकी साहेब तसेच सर्व सहकारी आपले कोलीवाड्यातील. आणि लगेच आता थोड्या वेळात लगेच आता गावदेव ब्रास बँड तसेच गावदेव कला सरगम हे दोन्ही पण येणार आणि आपल्या वाद्यक्रमात आपण आता हा हवलाईचा जो खांब आहे तो आपल्या शिवनगर कोलीवाड्यामध्ये नेणार आहोत. हावलाईच्या खांबाला हार वगैरे लावण्यात येत आहे. आणि लगेच आता आपण कोलीवाड्यामध्ये जो आपला खांब आहे तो आता बँडच्या तालावर आणि जल्लोषात आता नेण्यात येणार आहे. गाईज नाखवा वगैरे आलेले आहेत आमचे. गाईज आता खांब आपण आता लगेचच शिवनगर कोलीवाड्यामध्ये आता घेऊन जात आहोत. लगेच आता बँड वगैरे आता पुढे आहेत आपल्याला. हे व्हिडिओ घेऊन ब्रास बँड देखील आता सज्ज आहे. सर्व ब्रास बँड कलाकार शिवनगर कोलीवाडा.
गाईज आपला आवलाईचा जो खांब आहे तो आपण आवलाईच्या चौकामध्ये आता आणलेला आहे वाजत गाजत. तर गाईज पूर्ण दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आता आपण आवलाईच्या मेन चौकामध्ये म्हणजेच शांताराम महादूशेठ भंडारी चौकामध्ये आहोत. गाईज जो आपला आवलाईचा खांब आहे तो आता उभा करण्यात आलेला आहे. गाईज पूर्ण प्रोसेस चालू आहे आता. नाश्ता देखील आणला आहे आता वडापाव. खांबाला पूर्ण तार वगैरे सपोर्टिंगचा व्यवस्था चालू आहे आता. तार वगैरे बांधण्यात आलेली आहे. गाईज कसा वाटला तुम्हाला आमचा आवलाईचा आगमन सोनेर कोळीवाड्याचा त्याबद्दल तुम्ही सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असेल आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कोळीवाड्याचा नाकवा.